सर्वजण तकलीफ वगैरे केलेली आहे. काय नमस्कार नमस्कार हा हॅलो कशा सर्वांना गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. तर आम्ही सर्वजण आता आलेला तयारी करून सकाळी तयारी केलेली आहे. 5:30 वाजता होतो आणि 6:30 वाजेपर्यंत आमची तयारी झालेली आहे पूर्ण. आणि आता सर्व आम्ही दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागणार आहे. सर्व काही जे होतं आमचं ठिकाण केलं आम्ही तिथून आता निघालेलं आहे. आणि आता त्यासाठी तयारी चालू आहे. आणि चांगल्या प्रकारचा एक थोडासा आराम झाला, जास्त नाही झाला, 4-5 घंटे झाला तरी चांगला आला. तर आम्ही लगेच आता लेट गेलो वगैरे आहे. फ्री टोकन आहे ना, फ्री ऑफ कॉस्ट टोकन आहे. आणि कटिंग वगैरे गाडी करायची असली तर तिकडे जावं लागतं. तर त्यासाठी आपण बघूया आता कशा प्रकारची सुविधा आहे. फ्री ऑफ कॉस्ट तिकीट असते. जर आपल्याला टकली करायची असली किंवा गाडी वगैरे असतात त्याचे वगैरे काम करायचे असले तर अशा प्रकारची फ्री ऑफ कॉस्ट तिकीट काढावं लागते. फक्त निवास जे ठिकाण आहे निवासाचं त्या हॉलमधून तयार करायचं आणि आता लगेच समोर जायचं त्या ठिकाणी शोधत आहे आपण. आणि सर्वजण तिथे निघालो त्या साईडला हॉल वगैरे जे आहे थांबलो तर मदत कुठं आणलं सर्व काही अशा प्रकारे ठिकाणं जवळचं ठिकाण तिथं वगैरे लेडीज पण करतात, जेंट्स पण करतात. लेडीजच्या बाबतीत खूप वेगळं आहे. गेलेल्या समोर त्यामुळे मी काही इथं जास्त थांबत नाही. कारण काही जण करत होते, काही जण नाही म्हणत होते. सर्व त्यातली काही केली नाही. आता मित्रांनो आमचे सर्व मित्र गेलेले आहे टकली करायला, केस वगैरे काढायला. अंगारा असतात तो अंगारा लावा लागते आणि त्यानंतर टकली मी वगैरे टकली करणार नाही आहे. आधीच म्हटलं होतं मी येणार आहे तुमच्यासोबत पण मी टकली करणार नाही. त्यामुळे ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे त्याने सर्व केलेलं आहे आणि ते गेलेलं आहे टकली करायला. तुम्हाला टकली काऊन नाही केली तर त्याला एक कारण आहे ते तुम्हाला माहीतच पडेल. सांगतोच मी तुम्हाला का नाही केली. तर मित्रांनो नाश्ता झालेला आहे आणि आता आम्हाला लागायचा दर्शनाच्या लाईनमध्ये. पण आता आम्ही थोडंसं कन्फ्युजन झालो होतो की लॉकरची सुविधा नेमकी आहे कुठं. म्हणजे आपल्याला लॉकर इथं भेटेल का पुढे भेटेल किंवा डायरेक्ट लाईनमध्ये लागल्यावर तिथं भेटेल. पण तसं काही प्रॉब्लेम झाला नाही. हे बघा सर्व सगळे टकले केल्याला मी केले नाही आहे तुम्हाला वाटत असं. आणि आता तुम्ही काही पण म्हणा पण मी थोडंसं सांभाळून घेऊ शकतो किंवा तुम्ही सांभाळून घ्या थोडंसं. कारण आहे त्याला घरी विचारलं होतं मी, त्यामुळेच टकलीचं नाही मालूम गेलं. म्हणजे आपल्याला टकली म्हणतात आणि इकडे मुंडन म्हणतात आणि छप्पी पण म्हणतात. तर अशा प्रकारचं आहे. आता मोबाईल कसा लॉकरमध्ये ठेवायचा आहे त्याच्यामुळे जेवढा व्हिडिओ घेताला इथलाच घेतला. आणि बालाजी मंदिरातला जो शूट आहे तो काही घेता येणार नाही आहे, ते दर्शन झाल्याचं नंतर घेणार आहे आपण. त्याच्यामुळेच आता जातो आपण लॉकरकडे. आणि भक्त निवासमध्येच हे सर्व काही लॉकरची सुविधा आहे इथं. आणि सर्व हे बघू शकतो दुकानं वगैरे आणि खरेदीचा थोडासा शॉर्ट वगैरे राहणार आहे ती. तो शॉर्ट यूज तुम्हाला दाखवणारच आहे. तर आपण व्हिडिओ लगेच थोड्या वेळात. तर मित्रांनो नाश्ता झालेला आहे आणि आता आम्हाला लागायचा दर्शनाच्या लाईनमध्ये. पण आता आम्ही थोडंसं कन्फ्युजन झालो होतो की लॉकरची सुविधा नेमकी आहे कुठं. म्हणजे आपल्याला लॉकर इथं भेटेल का पुढे भेटेल किंवा डायरेक्ट लाईनमध्ये लागल्यावर तिथं भेटेल. पण तसं काही प्रॉब्लेम झाला नाही. हे बघा सर्व सगळे टकले केल्याला मी केले नाही आहे तुम्हाला वाटत असं. आणि आता तुम्ही काही पण म्हणा पण मी थोडंसं सांभाळून घेऊ शकतो किंवा तुम्ही सांभाळून घ्या थोडंसं. कारण आहे त्याला घरी विचारलं होतं मी, त्यामुळेच टकलीचं नाही मालूम गेलं. म्हणजे आपल्याला टकली म्हणतात आणि इकडे मुंडन म्हणतात आणि छप्पी पण म्हणतात. तर अशा प्रकारचं आहे. आता मोबाईल कसा लॉकरमध्ये ठेवायचा आहे त्याच्यामुळे जेवढा व्हिडिओ घेताला इथलाच घेतला. आणि बालाजी मंदिरातला जो शूट आहे तो काही घेता येणार नाही आहे, ते दर्शन झाल्याचं नंतर घेणार आहे आपण. त्याच्यामुळेच आता जातो आपण लॉकरकडे. आणि भक्त निवासमध्येच हे सर्व काही लॉकरची सुविधा आहे इथं. आणि सर्व हे बघू शकतो दुकानं वगैरे आणि खरेदीचा थोडासा शॉर्ट वगैरे राहणार आहे ती. तो शॉर्ट यूज तुम्हाला दाखवणारच आहे. तर आपण व्हिडिओ लगेच थोड्या वेळात. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असं सर्वजण मुंडन केलेलं आहे, म्हणजे टकली वगैरे केलेलं आहे. छप्पी म्हणतात, काही जण मुंडन म्हणतात. जे काही असेल आपापल्या भाषेत नाही, सर्व काही जे असेल ते काही प्रॉब्लेम नाही. तर बघा आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच बाहेर आलो
आणि आता आम्हाला लागायचं होतं दर्शनाच्या लाईनमध्ये. त्यासाठी सर्व काही तयारी चालू होती. हे बघा टीका वगैरे पण लावून चालू आहे आमचा. जसं की कोणी आता इकडं तसं आपलं काय म्हणतात चंदन आणि अष्टगंधा तर याचा टीका असते तो. आणि पूर्णपणे असा टीका लावला, लंबा टीका असते. सर्वजण बघा म्हणजे 5 जण होतो आम्ही, तर 5 जण मिळून सर्व लावत आहे. तर आता जे आपलं सुनूबाई आहे तर त्याचा नंबर लागलेला आहे. आता काही नाव सुटलेलं आहे, सर्वजण येतीलच त्यातनी जे सर्वांनीच लावलं 5 जणांना आम्ही. आणि जस्ट आता निघत आहे थोडंसं नाश्ता करायला. तर नाश्त्यासाठी बघा तुम्ही, तर इथं बघा पूर्ण जे कचोरी वगैरे असते, आपल्याकडे कचोरी म्हणतात, आणि इथं पापडी वगैरे जे पूर्ण तळलेले असते. आणि इडली डोसा खूप फेमस असते. इडली डोसा, वडा आणि राईस, प्रत्येक प्रकारचं खूप प्रकारचे राईस बनवलेलं असतं तिकडं नाश्त्यासाठी. आणि थोडंसं बघा इकडे आजूबाजूच दाखवलेलं आहे मी तुम्हाला, कशी गर्दी असतात आणि पूर्ण सर्वजण थांबलेले असतात नाश्त्यासाठी. सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता कारण सर्वजण करतात. आणि थोडंसं एक नाईटचा व्हिडिओ घेतला होता मी आधीचा, म्हणजे जो शूट घेतला होता रात्रीचा. म्हटलं चांगला आहे तर दाखवून द्या तुम्हाला. कारण बघा हे बाहेरचं जे गार्डन वगैरे होतं, पाणी वॉटर जे कारंजे वगैरे लागलेलं होती. आणि बघा भगवान बालाजीचं मूर्ती आणि त्या फ्रंटमध्ये असं मेन चौकातनी जसं असतं, म्हणजे जसं आपण आपलं तिरुमलला हे जे ठिकाण आहे, तर इथं बाहेरच्या तिथं सर्वजण सेल्फी वगैरे घेतात, फोटो घेतात आणि चांगला आहे फोटोशूट घेण्यासाठी. तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे की कशा प्रकारची मूर्ती आहे आणि किती लोक पब्लिक असतं. हे तर नाईटचा टाईम आहे आणि हा टाईम म्हणजे रात्रीचा 12 वाजताचा आहे. बघा एवढं जण आहे, तर डेला खूप जण राहतात आणि त्यामुळे आपल्याला फोटो वगैरे काढायला भेटत नाही. आणि सर्व सुशोभित केलेल्या बारीक डिझाईनमध्ये बघू शकता मी कशा प्रकारची मूर्ती आहे भगवान श्री बालाजीची. त्याला व्यंकटरमन्ना गोविंदा अशा प्रकारचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे की आजचा दिवस जो चौकट गाजत आहे श्रीरामाचा, म्हणजेच विष्णूचा अवतार श्रीराम आणि विष्णूचा अवतार श्री रमन्ना बालाजी मंदिर. तर बघा तुम्ही अशा प्रकारचं याचं अवतार वगैरे आहे. आणि म्हटलं चला तिकडचं तरी काय शूट, पण इकडचं थोडंसं बेहतर राहील आणि पब्लिक कमी राहील आणि थोडंसं आपला जो व्हिडिओ आहे तो चांगला येईल. तर मित्रांनो बालाची मूर्ती घेतली, सर्वजण आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो होतो. पण आम्हाला कसं होतं की आपल्याला लॉकर वगैरे पाहायची सुविधा पाहायची होती परत, कारण आम्ही कन्फ्युजन झालं होतं की जिथं त्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी जागा नव्हती. आम्हाला वाटलं लाईनमध्ये लागल्याच्या नंतर पण तिकडे कुठे बॅग ठेवू आपण आणि तिकडून तिकडेच आपलं दर्शन घेऊन निघून जाऊ. पण तसं काही झालं नाही, पुन्हा परत यावं लागलं आम्हाला आणि लॉकरमध्ये बॅगा वगैरे ठेवायला लागल्या. आणि तिथंच आम्ही मोबाईल वगैरे जे अंदर ठेवले होते. तर मोबाईलच्या आधीच थोडंसं जे शूट वगैरे घेतलेलं आहे तर ते शूट दाखवतं तुम्हाला, जो व्हिडिओ आहे ते. तर मग मोबाईल जर लॉकरमध्ये ठेवला तर मग व्हिडिओ कसे काय आले, तर हे आधीचा व्हिडिओ घेत आहे आणि नंतर आम्ही लाईनमध्ये लागणार. तर हे सर्व बघा तुम्ही कशा प्रकारचं वातावरण आहे आणि कसं तिथलं जे ठिकाण आहे, स्पॉट आहे, ते स्पॉट पूर्ण तुम्हाला दाखवत आहे. तर बघा थोडंसं जे व्हिडिओ आहे हा सकाळचा मॉर्निंगचा आहे. आणि हा जो थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे म्हणजे आपले जे कपडे वगैरे थोडेसे घेतले आम्ही मनूसाठी, म्हणजेच तुम्ही बघितलं असं मनूचे व्हिडिओ, म्हणजे माझी पुतणी भावाची मुलगी आहे त्यासाठी पण थोडंसं ड्रेस घेतलेलं आहे. आणि सर्वजण आम्ही खरेदी करत होतो नाईटला, कारण आम्हाला सकाळी वेळ भेटेल नाही भेटेल, तर थोडंसं कपडे वगैरे घेतले. आणि नंतर लगेच आम्ही परत आमच्या जे ठिकाण होतं, म्हणजे रात्रीला आलो होतो ना त्या ठिकाणी परत आलो. नाश्ता वगैरे जे चालू होतं असं प्रकारचं ठिकाण आहे सर्व काही, हे बघा. आणि हे व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर याच्यासाठी करतो की तिथं खूप सारे मंत्र वगैरे चालू होते, स्पीकरचा आवाज होता, त्याच्यामुळेच हा व्हॉइस ओव्हर घेतलेला आहे. हे संध्याकाळचा वेळ असल्यामुळे अशा प्रकारचं सर्व काही जी तयारी होती आमची सर्व झालेली होती. तर बघा सर्व काही अशा प्रकारचं स्पॉट आहे, ठिकाण आहे, दुकान आहे लागलेले, सर्व दुकान लागलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, आता आपल्या इकडे कसं वेगवेगळे खिलोणे असतात तर त्या प्रकारे वेगळे तिकडे खिलोणे होते. आणि सर्वजण बघत असेल तुम्ही, अर्धे लोक लुंगीवरचे आहे आणि तुझा तिकडचा पेहराव आणि वातावरण सर्व चांगलं आहे. बघा सर्व जे लेडीज आहे, स्त्री आहेत, सर्व वेगवेगळा प्रकार आहे. आणि ह्या अशा प्रकारचं तिथं एक ठिकाण होतं, म्हणजे आपले तयारी हॉल म्हणतात त्याला, यात्री सदन इकडच्या भाषेत होतं पाहिलं हिंदीमध्ये. हे बघा सर्व अशा प्रकारचे हॉल वगैरे असतात. आम्ही सर्व, आणि हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे की मॉर्निंगच्या व्हिडिओमध्ये सर्वजणांनी टकली केली आणि मी टकली केलेली नव्हती. तर तुम्हाला वाटत असेल की का नाही केली, तर याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि एक स्पेशल व्हिडिओ येणार की टकली का नाही केली. तुम्ही म्हणतच कन्फ्युजन होतं बरेच जण की बा 4 जण केली आणि 1 जण का नाही केली. तर बघा हे सकाळचं आहे, म्हणजे आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता जे लवकरमध्ये सांगितलं ते सुटलेलं आहे आपलं. सर्वजणांनी दर्शन घेतलेलं आहे आणि बॅगा वगैरे घेतल्या होत्या. नेमकेच मतलब तिथं मोबाईल ठेवलेला आहे. तर दर्शन आमचं चांगलं झालं मस्त, आणि सर्व दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण बॅग वगैरे घ्यायला गेलो. आणि बॅग करून म्हटलं पहिले तिकडं जाताच्या वेळेस रिटर्न जाताना पहिले दुकान लागतात. तर दुकानामधून आम्ही जे छोटे छोटे कंगन वगैरे असतात, लहान मुलीचे बांगड्या वगैरे असतात, तर ते
पुन्हा खरेदी घेतली, कारण थोडासा वेळ भेटला होता आम्हाला रात्रीला वाटलं की वेळ भेटणार नाही, पण वेळ भेटला तर तो थोडंसं आम्ही दुकान वगैरे पाहिलं तिथलं, आणि सर्व जे काही खरेदी करायचं जसं प्रसाद होता. त्याच्यानंतर हे बघा तुम्ही ते हार जे आहेत सर्व शंख वगैरे याचे असे हार होते, तर सर्व हार पण घेण्याचा विचार होता. काही जण म्हणे घेऊ, पण काही म्हणे आपल्या इकडे भेटते, मग आपण म्हटलं वजं काही घेऊ नये, त्याच्यामुळे आम्ही काही कॅन्सल केलं. ते हे बघा सर्व काही असे दुकान लागले होते. आणि जास्तीत जास्त जे दुकान आहेत आता घरगुती आणि लेडीजच्या बाबतीत जास्त दुकान लागलेलं इथं, कारण माणसं कसं जास्त खरेदी करत नाही, पण लेडीजला उत्सुकता असते काय खरेदी करावं काय नाही स्त्रियांना, त्यामुळे जास्तीत जास्त जे यात्रेने आहे तर ते सर्व जास्त स्त्रियाचे वगैरे दुकान दिसलं आहे बघा. आणि फॅमिली जसं सनया असतात, आपल्या देवापुरचे देवघर असतात, आणि सर्व मूर्त्या वगैरे असतात. हे बघा सर्व तांब्याचे, चांदीचे काही भांडी, आणि काय म्हणतात आणखी परत पितळाची, अशा प्रकारचे सर्व भांडे लागलेले होते. आणि हे सर्व मार्केटच आहे, त्यामुळे हार वगैरे सर्व काही मार्केटमध्ये आले होते. आणि विशेष म्हणजे आम्ही थोडंसं एक साप पाहिला होता नकली, तर आम्ही इच्छा होती घेण्याची, पण ते आम्ही काही घेतला नाही, कारण म्हटलं परत आपल्या इकडे भेटते तर मग आपण कशाला इकडे घेऊ, म्हणून आम्ही तो कॅन्सल केला. आणि बघा सर्व काही अशा प्रकारचं हे आहे, मूर्त्या वगैरे आहे. आणि इकडं लक्ष्मीनारायण मूर्त्या जास्तच चालणार आहे, कारण व्यंकटेश बालाजीचं पण एक ते अवतार आहे ना, एकच नाव आहे त्याचं. तर बघा अशा प्रकारचं सर्व बघा. ओमभया पण आहेत आपल्यासोबत, तयार चालू होती सर्व काही घेण्याची. घरगुती जे इन्स्ट्रुमेंट असतात जसं बेलणे, आणि लहान मुलाची खिलोणे, घुंगराची घुंगरू वगैरे, बघा अशा प्रकारचं सर्व काही तयार झालं. छोटे छोटे खिलोणे, तसंच जास्त खिलोणे घेतल्यापेक्षा छोट्या छोट्यातनी लहान लेकरासाठी जास्त घेतं माणूस, त्यामुळे हे पण घेतलेलं आम्ही एक छोटंसं डमरू. आणि परत टेडी वगैरे होते, तर टेडी आपल्या इकडे पण भेटते, त्याच्यामुळे आम्ही ते काही खरेदी केलेलं नाही आहे. आणि सर्व फक्त तुम्हाला दाखवत आहे आता, कारण आता खरेदी जे होती शॉर्टकट ते आपले घेतलेले, आणि फक्त इकडचे दुकान कसे सुशोभीकरण केलेलं आहे तर ते दाखवत आहे. एका प्रकारचं चांगलं, आणि छोट्या छोट्या स्टॉलमध्ये सजावट वगैरे करून ठेवलेले आहे त्यांनी. बघा सर्व अशा प्रकारचे सर्व काही दुकान लागलेले होते. बारीक बारीक सर्व खिलोणे होते, आणि छोट्या छोट्या कारा वगैरे सर्व काही लहान मुलांना खूप आकर्षित करण्यासाठी असतात ते खिलोणे. आणि सर्व एकशा प्रकारचे दुकान लागलेलं होते, सर्व स्टॉल. तर तुम्ही म्हणसाल काय केव्हाचं काय दाखवत आहे, तर बघा सुदर्शन भाई आपले, म्हणजे घ्यायची इच्छा होती त्यांची, पण त्यामध्ये नंतर घेऊ आपण, काही असं काही विशेष नाही आहे मग तिकडे, कारण एवढं दूर वजन येणं काही सोपं नसते. आपण तर खूप काही खरेदी करायसाठी येतो, पण तसं लहान मुलाला कसं ड्रेस वगैरे तर घ्यावंच लागतात, प्रसाद तर घ्यावंच लागतात, आणि छोट्या छोट्या वस्तू असतात, एक दोन काय आणलं म्हणून तर ते उत्सुकतेने घ्यायचं. तर तुम्ही म्हटलं असेल एक मी व्हिडिओ पण टाकला होता की काय आणणार, काय आणायचं, पण असं काही म्हटलं होतं घरच्यांना परत की काही विशेष नाही म्हणे, काही आणायचं काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बालाजीच्या मूर्ती मला खूप आवडली होती, मी घेणार होतो, पण ऑलरेडी आईनं आणलेलं होतं एक मूर्ती, त्याच्यानं आई म्हणे ते आणायची नाही, त्याच्यामुळे मी ते मूर्ती वगैरे काही घेतली नाही. मस्त माझ्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल बालाजीचं, श्री बालाजी मूर्ती खूप चांगल्या प्रकारे आहे फोटोमध्ये आलेल्या. तर ते लायटिंग वगैरे आहे, आणखी पण चालू आहे विशेष म्हणजे 4 ते 5 वर्ष झालेले ते आणखीन पण चालू आहे, त्याच्यामुळे काही घेतलं नाही. आणि आम्ही थेट आलो ज्या ठिकाणी आपण दुरून वगैरे दूरदर्शन म्हणतात, जसं आपल्या इकडे गजानन महाराजाचं बाह्य दर्शन असते, दुरून दर्शन घेतलं जाते, तर तशा प्रकारचंच हे बालाजीचं एक कलश वगैरे आहे त्याचं दर्शन, आणि मेन मूर्ती असं मंदिर असते तिथलं दर्शन घेतले जाते सर्व. हे बघा सर्व भाविक भक्त इथूनच येणं जाणं करतात. आणि इथून जे आहे स्थळ तर हे आउटगोईंग आहे, कारण आम्ही रिटर्न जाताना जे मंदिराचं आउटगोईंग दर्शन आहे तिथे घेतलं. इथं सर्व काही कीर्तन वगैरे चालू असते, आणि इथले विशेष म्हणजे फ्रंटला फिल्म लागलेले असते, आणि तिथं ऑनलाईन जे भजनं असतात ते पूर्ण चॅनल वगैरे शूटिंग इथं केलेलं जाते सर्व अशा प्रकारची. आणि तुम्ही खरेदी करताना 1-2 स्क्रीन लागलेलं हे बघा, असंच प्रकारचं आम्ही स्पॉटवर आलो पुन्हा. आणि हे सर्व काही तुम्हाला नंतर दाखवत आहे दर्शन झाल्याच्या नंतर. आणि आमचं सर्व काही तयार झालेले आहे, आणि आता आम्ही घराकडे निघत आहे. म्हणजेच तिथून जे तिरुमला स्टेशन आहे, स्टेशन म्हणतो आपलं जे स्पॉट आहे भगवान बालाजीचं, तर तिथून आम्ही जात आहे तिरुपती, म्हणजेच सिटीला जंक्शनपर्यंत, रेल्वे स्टेशनपर्यंत. तर अशा प्रकारचं जे शूट आहे तर सर्व शूट तुम्हाला दाखवत आहे, कसं आहे कसं नाही, काय आहे इथलं वातावरण. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल जवळून मी एक व्हिडिओ दाखवला, तर जो भगवान बालाजीचा कलश आहे तर तो कलश पूर्ण सोन्याचा केलेला आहे, पूर्ण सोन्याचं म्हणजे. आणि विशेष म्हणजे इथलं कुठं बऱ्याचशा सुविधा, खूप चांगल्या प्रकारची सुविधा आहे, असं म्हणता नाही येत की बा या ठिकाणी सुविधा असेल का नाही असेल, चांगल्या सुविधा आहे. आणि बघा सर्वजण 50% जे लोक दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या, सर्वजणांना मुंडन केलेलं आहे, म्हणजे चप्पी केलेलं आहे. हे बघा तुम्ही सोन्याचं सांगितलं कलश, अशा प्रकारचं सर्व सोन्याचा कलश आहे.
आणि चांगल्या प्रकारचं दर्शन आहे सर्व. आणि हे आउट गोईंग मार्ग आहे, म्हणजे तुम्हाला जर बसेस वगैरे लागायचं असेल तर इथं थोडंसं समोर गेलं तर इथून बसेस लागतात. हे एंडिंगवरचं हे बघू शकता मी कशा प्रकारचं ठिकाण आहे. हे चांगलं सुशोभीकरण आहे आणि पॉश ठिकाण आहे. तुम्हाला असं एवढं काही कचरा वगैरे जास्त काही दिसणार नाही. आणि इथंच चांगल्या प्रकारचं एक हॉटेल आहे, अर्चना हॉटेल. आणि सर्व काही तिथे भेटते आपल्याला. वेगवेगळं जे जे लागते ते इथले फेवरेट आयटम. तर सर्व बिल्डिंग वगैरे असे दर्शन घेऊन आणि सर्व. तर बघा नमस्कार, अशा प्रकारचा व्हिडिओ होता मित्रांनो आमचा. आणि आता आम्ही निघत आहे. ओके, तर इथंच आपला हा व्हिडिओ आजचा संपलेला आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय, भेटूया पुढच्या वेळेस.